पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. मराठवाड्यावरील संकट आणखी गडद होणार. 25 ते 29 सप्टेंबर राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज. सीना नदीच्या महापुराचे पाणी ओसरायला सुरुवात. सोलापूर पुणे सोलापूर कोल्हापूर महामार्गाची वाहतूक सुरू. 2 दिवसांपासून महामार्गावरील वाहतूक होती ठप्प. पंढरपुरात राहुल नगराला पुराचा वेढा. महापुरात भारतीय सैन्याचं बचाव कार्य. अडकलेल्या लोकांचं बचाव पथकाकडून रेस्क्यू. सीना नदीच्या महापुराचा 16 गावांना फटका. हजारो नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित. मिनल साठेंकडून नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची सोय. सीना नदीच्या महापुराचा सोलापूरला फटका. 4 दिवसानंतर पाणी ओसरण्यास सुरुवात. तिरे गावातील जिल्हा परिषदेची शाळा गेली पाण्यात. सिंधुदुर्गात गेल्या 2 दिवसांपासून पहाटे रिमझिम पाऊस तर दुपारी पाऊस. गेल्या आठवड्यात काही भागात धुके. वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत. वाशिममध्ये पावसाने उघडीप घेतल्यानंतर सोयाबीन मळणीला सुरुवात. पावसामुळे उत्पादनात मोठी घट. शेतकरी अडचणीत. मंत्री फक्त रस्त्यावरून पाहणी करतात. आमचं जगणं आमचं दुःख कोणी पाहत नाही. हिंगोलीत शेतकरी महिलेला अश्रू अनावर. मंत्री दादा भुसेंच्या दौऱ्याआधी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुमारे 7,000 मेट्रिक टन खतांचं आवंटन. शेतकऱ्यांना दिलासा. अमरावतीला 108 कोटींची शेती नुकसान भरपाई मदत. 7-8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा. जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांची माहिती. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरकारकडून 145 कोटी 35 लाख 43,000 रुपये मदत मंजूर. सरसकट मदत द्या शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमध्ये सोयाबीन उत्पादकांची अवस्था बिकट. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली पाहणी. हिंगोलीतील पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान. शेतकरी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात दाखल. शेतकरी संतप्त. छत्रपती संभाजीनगरमधील घाटनांद्रामध्ये पिकांचं नुकसान. शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने मक्याचे पीक खराब. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी. वाशिममध्ये जुन्या पद्धतीनुसार हळदीची लागवड. बैलांच्या साहाय्याने नांगरणीची सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर. बीडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. अजित पवारांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद. बीडमध्ये अजित पवारांसमोर नुकसानग्रस्त महिलांचा टाहो. अजित पवारांनी साधला नुकसानग्रस्तांशी संवाद. नागरिकांनी अजित पवारांसमोर मांडल्या व्यथा. दुष्काळ दौऱ्यादरम्यान अजित पवारांची ग्रामस्थांशी भलती चर्चा. तुमचं लव्ह मॅरेज आहे का? अजित पवारांचा महिलेला प्रश्न. अजित पवारांच्या भलत्याच प्रश्नांनी गावकऱ्यांमध्ये हशा पिकला. बीडच्या हिंगणी खुर्द इथला अजित पवारांचा किस्सा चर्चेत. ग्रामस्थ म्हणाला, दादा तुमचा कणखर बाणा आपल्याला आवडला. अजित पवार म्हणतात, तुला मिठी मारू का? मुंबईत स्वच्छता अभियानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सहभाग. मंत्री मंगलप्रभात लोढा, पालिका आयुक्त भूषण गगराणी देखील अभियानात सहभागी. मेट्रो थिएटर ते फॅशन स्ट्रीट दरम्यान स्वच्छता आणि ड्रीम क्लीन ड्राईव्ह. मच्छीमारांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना आदेश. नितेश राणेंनी बैठकीत अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा. सरकारने केवळ दिखावा करू नये, ठोस मदत करावी. सरकारने शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करावी. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. आपला 6 महिन्यांचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार. सर्व आमदारांनी आपला 6 महिन्यांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं आवाहन.
राज्यातील सरकार असंवेदनशील, 36 लाख शेतकरी उद्ध्वस्त, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय पाहणी केली? पैशाचा सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, संजय राऊत यांची सरकारवर टीका. पूरग्रस्तांना मदत वाटप किटवर शिंदेंचा फोटो, शिवसेनेचा मदत वाटपात प्रचार, गोगावलेंचं समर्थन. आमच्या नेतृत्वाचा फोटो लावण्यात गैर काय? मंत्री भरत गोगावले यांचा सवाल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित दिली जाईल, आम्ही फक्त घोषणा आणि भाषणं करत नाही, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोमणा. शेतकरी विरोधी धोरण असल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही, खासदार अमर काळेंनी दिला महायुतीला इशारा. मंत्र्यांनी आधीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं अपेक्षित होतं, अमर काळेंचं सरकारवर टीकास्त्र. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांनी केली नुकसानीची पाहणी, बांधावर जाऊन सोयाबीन पिकांची केली पाहणी, तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन. लक्ष्मण हाके बारामती पोलीस स्थानकात हजर. लक्ष्मण हाके परभणीहून थेट बारामतीत ओबीसी अलगार मोर्चा काढला म्हणून गुन्हा दाखल. लक्ष्मण हाकेंसह 14 जण पोलीस स्थानकात दाखल. पंढरपुरातील माढामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार अभिजित पाटील यांचा पुढाकार, व्हिडिओ शेअर करत पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान, मात्र सरकारकडून मदत द्यायला उशीर. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्यावी, तसंच खरडून गेलेल्या जमिनीला 5 लाखांची मदत व्हावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. नवी मुंबईत एपीएमसी येथे माथाडी कामगारांचा आज मेळावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50,000 रुपये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, खासदार नागेश पाटील आष्टीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. महायुतीतील सर्व आमदार आणि खासदार 1 महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांना देणार, 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार. अधिकारी महासंघाकडूनही 1 दिवसाचं वेतन पूरग्रस्तांना दिलं जाणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आज पूरग्रस्त भागांना भेट देणार, पूरग्रस्तांशी संवाद साधणार. शशिकांत शिंदे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड यांचा दौरा. जयंत पाटील आज सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी करणार, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मराठवाडा दौऱ्यावर, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार, बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधणार. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी. सकाळी 11 वाजता दौऱ्याला होणार सुरुवात. धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरला जाणार. नवी मुंबईतील सानपाडा पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता उद्घाटन. सिंधुदुर्गात 1 सप्टेंबरपासून मासेमारी हंगाम जोरात सुरू, मच्छीमार बांधवांकडून खोल समुद्रात यांत्रिकी आणि रापण पद्धतीनं मासेमारी सुरू. अमरावतीत 2 ओबीसींचे आमरण उपोषण, देशमुख आणि वाढोणकरांच्या उपोषणाचा दुसरा दिवस. मराठी ओबीसीत नको, ओबीसींची मागणी. एमपीएससी पूर्व परीक्षेला पावसाचा फटका, परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची आयोगाकडे मागणी. राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परिस्थिती. वाशीमधील रिसोड ते कराड रस्त्याला अवघ्या 3 महिन्यात खड्डे, रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा नागरिकांचा आरोप. दहिसर भाईंदर एलिव्हेटेड मार्गासाठी 45,000 झाडांचा बळी जाणार, प्रकल्पाला सरकारकडून परवानगी, मात्र पर्यावरणवादी संस्थांचा विरोध, प्रकल्पासाठी पालिका हायकोर्टात. परभणी जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा आणि वित्त विभागातील अनधिकृत एसी काढले, मनसेच्या जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. पुणे शहरातील 32 प्रमुख रस्त्यांवरील 22 वाहतूक जंक्शन अतिक्रमणमुक्त केले जाणार, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पोलीस आणि पुणे पालिका संयुक्त मोहीम राबवणार.
खटल्याविनाच आरोपी तुरुंगात, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे मागितलं उत्तर. 2016च्या जाळपोळ प्रकरणात वकील सुरेंद्र गडलिंग यांच्याशी संबंधित खटल्यात विलंबाबद्दल मागितलं उत्तर. पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यावरील 200 गतिरोधक काढणार, 400 चेंबर्सची दुरुस्ती केली जाणार. कामासाठी 145 कोटी 75 लाख रुपयांचा खर्च. मुंबई सीसीटीव्ही यंत्रणेसाठी 2000 कोटी रुपयांचा निधी मंजूर. शहरात 11,377 कॅमेरे बसवण्याचं नियोजन. उर्वरित 866 कॅमेरे तिसऱ्या टप्प्यात बसवण्यात येणार. भिवंडीत आजी आजोबा दिन साजरा. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधील प्राथमिक शाळेत आजी आजोबा दिन साजरा. चिमुकल्यांकडून आपल्या आजी आजोबांचे औक्षण करत पूजन. विकासकांपेक्षा फेरीवाल्यांवरील कारवाई तत्परता. महानगरपालिकेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा संताप. मुलुंडमध्ये फेरीवाल्यांची बाजू न ऐकता कारवाई करणाऱ्या पालिकेला न्यायालयाचा प्रश्न. मराठवाडा आरक्षणाच्या GR विरोधातील याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी. मंगेश ससाणे, मनोहर धोंडेंच्या याचिकांवर सुनावणी. उच्च न्यायालय याचिकांवर काय निर्णय देणार याकडे लक्ष. मतदाराची ओळख पटण्यासाठी नवीन ई-साईन फीचर. मतदार यादीतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल. आयोगाच्या संकेतस्थळ ॲपवर एक नवीन फीचर. महादेवी हत्तीणीचे हस्तांतरण याचिकेबाबत उच्च अधिकार समितीकडे आज सुनावणी. संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन पद्धतीनं होणार सुनावणी. ओला, उबेर, रॅपिडोकडून अद्याप जुनेच दर लागू. परिवहन विभागाच्या निर्णयाला कंपन्यांकडून केराची टोपली. वाहन चालकांना कमी मोबदला घेऊन अधिक नफा कमवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न. मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार. 4ही मेट्रो मार्गिकांवर आता एकच तिकीट. MMOPL वन तिकीट ॲप कार्यान्वित. रत्नागिरीमध्ये संगमेश्वर देवरुख साखरपा रस्त्याची दुरावस्था. महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलन. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बांधकाम अधिकाऱ्यांना विनायक राऊतांनी विचारला जाब. दहिसर टोलनाका स्थलांतराचा विषय वादात. सरनाईकांचं समर्थन, गणेश नाईकांचा विरोध. कोणत्याही परिस्थितीत पालघरमध्ये टोलनाका होणार नाही. मंत्री नाईक यांचं भूमिपुत्रांना आश्वासन. कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक पोलीसही त्रस्त. वाहतूक कोंडीला खड्डे कारणीभूत. SP किरण बालवडकर यांनी KDMCला पत्र पाठवून खड्डे भरण्याच्या दिल्या सूचना. मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार. मुंबई वाहतूक विभागाकडून ना हरकत परवाना देण्यात आला. 574 रस्त्यांचं काम प्राधान्यानं पूर्ण करण्यात येणार. कोकण रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीवरील 40% अधिभार रद्द करा. कोकण विकास समिती मार्फत रेल्वे मंत्र्यांशी पत्र व्यवहार. महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टची विशेष बस सेवा. यात्रेच्या काळात गर्दीचा मोठा अंदाज लक्षात घेऊन बेस्टकडून 25 अतिरिक्त बस मार्गांवर फेऱ्या चालवल्या जाणार. नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा. मूक मोर्चाला हिंसक वळण. पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक. आंदोलनात 3 जण जखमी. वर्ध्यात आज शेतकरी आक्रोश मोर्चा. रविकांत तुपकर वर्ध्यात दाखल. दुपारी बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा. हिंगोली शरद पवार राष्ट्रवादीचं आंदोलन. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. पैठणमध्ये आदिवासी समाज आक्रमक. इतर समाजाला STमध्ये आरक्षण देऊ नका या मागणीसाठी मोर्चा. मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये आदिवासी समाजाचं रस्त्यावर उतरून आंदोलन. आरक्षणाचा हक्क अबाधित राहावा. अन्य समाजाने घुसखोरी करू नये यासाठी आंदोलन. अन्यथा रस्ते व पाणी रोखण्याचा इशारा. प्लास्टिक पिशवीवर बंदी असताना देखील उल्हासनगरमध्ये पिशव्याचा सर्रास वापर. पालिकेचं दुर्लक्ष. अहिल्यानगरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांचं आंदोलन. यवतमाळच्या आरणीमध्ये बंजारा समाजाचं ST आरक्षण मिळवण्यासाठी मोर्चा. यावेळी एकच मिशन ST आरक्षण अशा घोषणा देण्यात आल्या.
यवतमाळच्या आरणीध्ये बंजारा बांधवांचा तहसीलदार विरोधात रास्ता रोको आंदोलनात पुरुष आणि महिलांनी घेतला सहभाग. आलेगाव पातूर मार्गावर डबके आणि खड्ड्यांच्या समस्या, खोल गटारात बसून प्रशासनाला जाग आणणारे आंदोलन, नागरिकांकडून संताप व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.